जुनी पेन्शन योजनेसाठी सरकारविरोधात लढा सुरू आहे, तरी देखील सरकारला अद्याप गांभीर्य दिसत नाही। विधानसभेच्या निवडणुकीत जो जुनी पेन्शन देईल त्यालाच मतदान करणार असल्याची प्रतिज्ञा करत सरकारला इशाराच देण्यात आलाय। जुनी पेन्शनच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। या जुनी पेन्शन संघटनेच्या मोर्चाला जिल्ह्यातील 45 कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिलाय। यावेळी अमोल शिंदे म्हणाले, जुनी पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांची आग्रही भूमिका पाहता नवीन पेन्शन योजनेत बदल करत गॅरंटेड पेन्शन स्कीम आणण्याचा विचार सरकार करत आहे, पण या योजनेसाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून 10% रक्कम कपात होणार आहे। त्यामुळे केवळ नाव बदलून पुन्हा कपात आधारित पेन्शन योजना न देता जुनी पेन्शन योजनाच लागू करावी। महाराष्ट्रात जवळपास 17 लाख सरकारी कर्मचारी कार्यरत आहेत। येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार असून आम्ही कर्मचारी वोट फॉर ओपीएस यावर ठाम असणार आहे। निवडणूकपूर्वी सरकारने जुनी पेन्शन योजना जाहीर करून कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या। या मोर्चाला काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी मोर्चात सहभागी होत जुनी पेन्शन मागणीला पाठबळ दिले।